हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन अ सहज शिक्षण मॅथ्स चॅनल. तर स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत फर्स्ट स्टँडर्डचा सब्जेक्ट घेत आहे मॅथमॅटिक्स. अकॉर्डिंग टू न्यू सिलेबस आपला 20 चॅप्टर चालू आहे, इंट्रोड्युसिंग 31 to 99 नंबर्स. तर याआधीचे जे चॅप्टर्स आहेत या चॅप्टर्समध्ये आपण इंट्रोड्युसिंग 0 to 9, 10, देन इंट्रोड्युसिंग 11 to 20 अँड 21 to 30 ह्या नंबर्स इंट्रोड्युसिंग केलेले आहे. तर आजच्या या चॅप्टरमध्ये आपण इंट्रोड्युसिंग 31 to 99 नंबर्सचं करून घेणार. सो लेट स्टार्ट. बिफोर दॅट, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, चला पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. खाली जो बेल आयकॉन दिसतो याच्यावरती बटन प्रेस करा, सो दॅट तुम्हाला इथून पुढचे सुद्धा जे चॅप्टर्स, ज्या कन्सेप्ट्स आहेत, जेव्हा जेव्हा मी अपलोड करीन त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तेही व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. ओके, सो लेट स्टार्ट. इंट्रोड्युसिंग नंबर्स 31 to 99. ओके, सो तुमच्या बुकमध्ये पेज नंबर 53 पासून हा चॅप्टर स्टार्ट होतोय. राईट, इंट्रोड्युसिंग 31 to 40 हे पहिल्यांदा आपण बघूयात. सी, इथे तुम्हाला हे जे ब्लॉक्स दिसत आहेत, हे एक ब्लॉक्स, हा जो बंच आहे, या बंचमध्ये टोटल किती युनिट्स आहे? टोटल याच्यामध्ये 10 युनिट्स आहेत. राईट, सो असे 10 युनिट्सचा हा 1, हा 2 अँड हा 3. सो इथे किती दिलेले आहेत? 3 10s, म्हणजेच 10 + 10 + 10 किती झालेले आहेत? 30. सो हे टोटल 1, 2 अँड 3 10s म्हणजेच किती असणार आहे? 30 अँड 1 युनिट म्हणजेच किती होणार? 31 हा नंबर होणार. तर इथे स्पेलिंग दिलेलं आहे THIRTYONE 31. स्पेलिंग व्यवस्थित बघायचं आहे, स्पेलिंगमध्ये मिस्टेक नको आहे. राईट, तसंच आता खाली बघा, हा एक बंच म्हणजेच किती आहेत? 10 युनिट्स आहेत. राईट, तर असे आपल्याकडे किती 10 युनिट्स आहेत, किती हे बंच आहेत? तर हा एक बंच, हा एक आणि हा एक. सो टोटल 3 बंच, त्याला आपण 3 10s असं म्हणतो. 1 10 मध्ये 10 युनिट्स असतात. याआधी आपण ह्या कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत. सो 30 प्लस हे 1 2 युनिट्स म्हणजे किती झाले? 32 झाले. नेक्स्ट 3 10s means 30 plus 1, 2 and 3, 33 numbers, right? Then 1, 2, 3 means 30 and 4 units आहे तिथे. So 34 number introduce होतो. Next 30, 1, 2, 3, 4, 5. 35 नंबर इंट्रोड्यूस होतो. सो इझी, खूप इझी आहे, फक्त आपल्याला जस्ट ते इंट्रोड्यूस करून घ्यायचं आहे. देन अगेन 3 10s म्हणजेच किती झालेले आहेत? 30. 1, 2, 3, 4, 5, 6 युनिट्स मीन्स 36. ओके, सो या पेजवरती आपल्याला 31 to 36 या नंबरचं इंट्रोड्युसिंग मिळतं. नेक्स्ट पेज बघू आपण. राईट, नेक्स्ट पेजवरती बघा, आता इथे पुन्हा 3 10s आहेत, मीन्स 10 + 10 + 10 = 30 प्लस इथे 7 युनिट्स दिलेले आहेत, मीन्स किती होणार? 37 होणार. देन अगेन 30 आणि युनिट्स किती आहेत? 8 युनिट्स दिलेले आहेत. सो 38 नंबर इंट्रोड्यूस होतो. नेक्स्ट बघा, 3 10s मीन्स 30. अगेन 9 युनिट्स दिलेले आहेत, मीन्स किती झाले? 39 झाले. नेक्स्ट नंबर बघा, आता इथे युनिट्स किती आहेत आपले? 9. आणि जर इथे 9च्या पुढे आणखीन एक वाढवला तर किती होतात? 10 युनिट्स. 10 युनिट्स म्हणजेच काय? 110 असतो आपला. सो इथला हा जो 110 होणार आहे, हा आपण इकडे फॉरवर्ड केला तर किती होणार? 1, 2, 3, 4. 4 10s झाले, मीन्स 10 + 10 + 10 + 10 मीन्स टोटल झाले 40. ओके, सो इथे आला आपला हा 40 नंबर. राईट, FORTY स्पेलिंग बघायचा. राईट, सो आपण 31 to 40 नंबर इंट्रोड्यूस केले. आता यावरचा काही क्वेश्चन विचारले आहेत ते बघूयात.
फिलिंग द बॉक्सेस बाय रायटिंग नंबर्स सिरियली. तर आपल्याला हे जे बॉक्सेस दिलेले आहेत त्यामध्ये त्यांनी काही नंबर्स दिलेले आहेत अकॉर्डिंग टू सिरियली, म्हणजे नेक्स्ट नंबर जे असतात सिरियली नंबर्स ते आपल्याला फिलिंग करायचे आहेत. ओके, 31 नेक्स्ट नंबर कोणता येणार, 32, 33, 34, अगेन 35, देन इथे त्यांनी दिलेलं आहे ऑलरेडी 36, 37, 38 अँड 39. नेक्स्ट नंबर इज 40 त्यांनी दिलेला आहे. ओके, सो हा क्वेश्चन आपला इथं कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात. राईट द सिरियल नंबर आफ्टर द गिवन नंबर. आफ्टर द गिवन नंबर, आपण आफ्टर नंबर, बिफोर नंबर या कन्सेप्ट ऑलरेडी क्लिअर केलेल्या आहेत. त्याचबरोबर थिक, थिन यासुद्धा कन्सेप्ट आपण क्लिअर केलेल्या आहेत. आफ्टर नंबर म्हणजे त्या नंबरच्या नंतरचा नंबर, बिफोर नंबर म्हणजे काय, त्या नंबरच्या आधीचा नंबर. ओके, च्या नंतर च्या आधी. ओके, एवढी कन्सेप्ट लक्षात ठेवायची आणि कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. एक्झाममध्ये हे जे क्वेश्चन आहे, राईट अ सिरियल नंबर आफ्टर द गिवन नंबर अँड राईट द सिरियल नंबर बिफोर द गिवन नंबर, हे हा जो आहे हे फॉर 2 मार्क्सला कंपल्सरी विचारलं जातं. राईट, सो चला आपण बघूयात. राईट द सिरियल नंबर आफ्टर. आता आफ्टर इथं त्यांनी फॉर एक्झाम्पल दिला आहे. 31चा नेक्स्ट आफ्टर नंबर कोणता आहे, 32. आता 34च्या नेक्स्ट आफ्टर नंबर किती असणार आहे, त्याच्यामध्ये एक आपण ॲड केला तर किती होणार, 35. तसंच 38च्या नेक्स्ट नंबर आफ्टर नंबर कोणता आहे, 39. अँड 30चा नेक्स्ट आफ्टर नंबर येणार 31. राईट, तसंच आता आपल्याला बिफोर नंबर, बिफोर म्हणजे त्या नंबरच्या आधीचा नंबर आपल्याला इथं फिलअप करायचा आहे. त्यांनी दिलेलं आहे बघा, इथं 32 दिलं होतं, फिलअप केलेलं आहे 31. 32च्या आधी नंबर कोणता आहे इथे बघायचं, 31 आहे. तसंच 37 दिलेलं आहे, सो 37 आपला इथं आहे. बिफोर नंबर कोणता आहे, 36. देन 35, चला इथे बघा 35, हे आपले सगळे नंबर सिरियली आहेत. राईट, सो 35चा बिफोर नंबर येतो 34. देन 40, इथं आहे 40. 40चा बिफोर नंबर येतो 39. राईट, चला नेक्स्ट बघूयात. राईट द मिसिंग नंबर्स. तर आपली ही जी कन्सेप्ट आहे ही क्लिअर व्हावी यासाठी मी एक्स्ट्रा इथे काही टास्क घेते. तर इथं आपल्याला मिसिंग नंबर्स राईट करायचे आहेत. 31 नेक्स्ट नंबर 32, 33, देन 34 आहे 35, 36 अगेन 37, 38, 39 अँड 40. तर स्टुडंट्स तुमच्यासाठी एक टास्क आहे, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला हे जे मिसिंग नंबर्स मी तुम्हाला सोडवण्यासाठी देते आहे हे तुम्ही कमेंट करून मला तुमचा आन्सर करवायचं आहे. चला नेक्स्ट बघूयात. हां, ॲक्च्युली इंट्रोड्युसिंग इथं आहे 41 to 50. बाय मिस्टेक तिथं प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. ओके, आपण मघाशी किती टेन्स बघत होतो, 3 टेन्स प्लस त्याच्यामध्ये युनिट ॲड करत होतो आणि लास्टला आपण काय केलं, 4 टेन्स घेतले म्हणजे किती झाले होते, 40 झाले होते. नाव इथे हा जो बंच दिसतो आहे, हा बंच, एका बंचमध्ये किती युनिट्स आहेत, 10 युनिट्स आहेत. मीन्स 10 प्लस 10 प्लस 10 प्लस 10 किती झाले, 40 झाले. प्लस 1 युनिट मीन्स 41. स्पेलिंग बघा, FORTYONE 1. हे झालं 41. अगेन 4 टेन्स म्हणजेच किती, 1 टेन्स इथे मी लिहिते, 1 टेन्स इज इक्वल टू 10 युनिट्स असतात. राईट, सो इथे किती आहेत, 4 टेन्स असतात म्हणजे किती असणार, 40 अँड 2 युनिट्स मीन्स 42. तसंच 43, 44, 4 टेन्स अगेन 5 युनिट्स 45. अगेन 4 टेन्स 40 अगेन 6 युनिट्स किती येणार, 46.
Next 44 tens means 40 and after then 7 units means 47 number. Then 40 next किती आहेत युनिट्स 8 आहेत means 48 4 tens राईट. इथे आहेत 40 युनिट्स किती आहेत 9 मीन्स किती आलं 49. नाव 50च्या वेळेला बघा इथे जर आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे जर पकडलं तर हे म्हणजे किती होतं 1 टेन्स होतं. मग त्याऐवजी आपण हा इकडे फॉरवर्ड केला 1 2 3 4 5 50. ओके 50 झालेला आहे राईट. सो 41 to 50 ही कन्सेप्ट क्लिअर असेल तर आपण सिरियल नंबर आफ्टर नंबर बिफोर नंबर बघूयात. राईट द सिरियल नंबर आफ्टर. ओके सो 46चा आफ्टर नंबर येणार 47. 49चा आफ्टर नंबर 50. देन इथे काय सांगितलेलं आहे राईट द सिरियल नंबर बिफोर म्हणजे च्या आधीचा. आबा 44 दिलेला आहे 44चा बिफोर नंबर आहे 43 अँड 48चा बिफोर नंबर आहे 47 राईट. 41 to 50 नंबर्स आपण बघितलेले आहेत. नेक्स्ट बघूयात राईट द मिसिंग नंबर्स. तर हे सुद्धा टास्क तुम्हाला कंप्लीट करून मला कमेंट करायची आहे. ओके सो इथे येणार 42 43 आहे 44 45 46 दिला आहे 47 48 49 अँड 50. ॲक्च्युली मी हे जे टास्क तुम्हाला दिले आहेत हे टास्क किंवा असेच राईट द मिसिंग नंबर्स फ्रॉम 31 to 50 और 41 to 50 और अगेन ह्याच्या पुढचे सुद्धा जे नंबर्स आहेत हे सुद्धा आपल्याला मिसिंग नंबर एक्झाममध्ये 2 मार्क्ससाठी विचारले जातात. सो तुमची ही कन्सेप्ट एकदम क्लिअर व्हावी यासाठी मी हे टास्क घेते आहे. ओके नेक्स्ट बघूयात इंट्रोड्युसिंग नंबर 51 to 60. नाव मघाशी आपल्याला बघितलं की किती होते आपले टेन्स 5 टेन्स होते. अकॉर्डिंग टू दॅट 5 टेन्स मीन्स किती आहे 50 आले इथे इन दॅट 1 युनिट 51. सो त्याचप्रमाणे 50 अँड 2 52. अगेन 5 टेन्स मीन्स 53 मीन्स 53 50 and 4 units means here is a 4 here is a 54. now next येणार 5 टेन्स आहेत म्हणजे 50 आणि 5 युनिट 55 येणार. त्याचप्रमाणे नेक्स्ट बघा सुद्धा 56 युनिट्स मीन 56 येणार. नेक्स्ट येणार 57 58 59. नाव 9 युनिट्स नंतर 10 युनिट्सच्या ऐवजी आपण तो जो एक बंच आहे हा इकडे घेतला. सो किती झाले इथे 6 टेन्स झाले मीन्स 10 10 10 10 10 अँड 10 किती झाले 60 मीन्स 60 नंबर इंट्रोड्यूस झाला. नाव फिल इन द बॉक्सेस बाय रायटिंग द नंबर सिरियली. येता इथे आपल्याला नंबर सिरियली राईट करायचे आहेत. सो चला 51 देन 52 ओके कलर चेंज 53 देन 54 55 56 57 then 58 59 and then last one is a 60. ओके तर स्टुडंट्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. आता आपल्याला फॉरवर्ड काउंटिंग करायचं आहे म्हणजेच थोडक्यात इथं आपल्याला मिसिंग नंबर्स आपण इथं लिहूयात. ओके 51 then 52 53 नेक्स्ट 54 55 56 त्याने दिलेला आहे 57 58 59 अँड दिस 60 इज गिवन. ओके सो ही एक टास्क इथे कंप्लीट झालेली आहे. नेक्स्ट बघूयात आपण 61 to 70 नंबर्स. आता इथे आपल्याला त्या नंबर्सचं इंट्रोडक्शन करून घ्यायचं आहे. लेट्स सी. नाव इथे आपल्याला हे किती बीट्स दिसत आहेत एकामध्ये किती आहेत 10 बीट्स आहेत. सो 10 10 10 10 10 अँड 10 किती झाले 60 अँड दिस वन बीड इज 160
1. त्याचप्रमाणे अगेन इथे 60 2 बीट्स मीन्स 2 युनिट्स 62 अगेन 60 and these 3 units is 63 again 60 4 units is a 64 next 65 66 67 68 69 now 9 units नंतर इथे जे 10 units होणार होत्या हा आपण इकडे एक घेतला आणि इथे टोटल किती झाले 7 टेन्स झाले म्हणजेच हे 10 10 10 10 10 10 and 10 टोटल किती होणार 70 ओके 70 नेक्स्ट फिलिंग द बॉक्सेस बाय रायटिंग द नंबर सिरियली सो आपल्याला नंबर जस्ट सिरियली राईट करायचे आहेत 61 देन 62 63 64 65 66 67 after that 68 after 69 and last one is a 70 ओके सो इझी चॅप्टर आहे तर फक्त आपल्याला सगळे नंबर्स फ्रॉम 31 नंबर्स टू 99 नंबर्सची इंट्रोडक्शन दिलेली आहे चला टास्क कंप्लीट करायचा आहे 61 नेक्स्ट नंबर दिलेला आहे 62 नेक्स्ट नंबर येणार 63 64 65 इज गिवन देन नेक्स्ट येणार 66 67 68 नेक्स्ट नंबर येणार 69 अँड द लास्ट वन इज द 70 राईट स्टुडंट्स तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपला नेक्स्ट नंबर ऑफचं इंट्रोडक्शन बघत आहोत फ्रॉम 71 टू 80 नाव इथे जे बीट्सचा बंच दिला आहे हा ह्याच्या एका बंचमध्ये किती आहेत 10 बीट्स आहेत सो टोटल इथं आपल्याला किती 7 टेन्स दिलेले आहेत मीन्स 71 युनिट इज 71 नेक्स्ट त्याचप्रमाणे 72 युनिट्स इज 72 अगेन 73 युनिट्स मीन्स 73 स्पेलिंग बघा काही एक्झाममध्ये तुम्हाला स्पेलिंगसुद्धा विचारू शकतात 71चं स्पेलिंग लिहा 61चं स्पेलिंग लिहा 65चं स्पेलिंग लिहा ओके 55चं स्पेलिंग लिहा सो स्पेलिंगसुद्धा आपल्याला व्यवस्थित बघायचे आहेत नेक्स्ट नंबर आपला होता ओके 670 and this 4 units is a 74 then next 75 76 70 आणि त्याच्या पुढे जर आपण 7 युनिट्स घेतले तर 77 देन 70 आणि त्याच्यामध्ये जर आपण 8 युनिट्स घेतले तर किती नंबर होता कितीचा इंट्रोडक्शन होणार 78 79 and the 8 टेन्स घेतलेले आहेत 10 10 10 10 10 10 10 किती झाली टोटल 8 टेन्स झाले मीन्स झाले 80 सो नंबर आला 80 राईट राईट द नंबर आफ्टर 74 74चा आफ्टर नंबर आहे 75 76चा आफ्टर नंबर आहे 77 राईट द मिडेल नंबर आता मिडेल नंबर ही कन्सेप्ट बघा 71 73 दिलेला आहे सो 71 73 मिडल नंबर कोणता आहे 72 76 78 दिलेला आहे 76 78 मिडल नंबर आहे 77 राईट नेक्स्ट बघूयात आपल्याला टास्क करूयात कंप्लीट 71 देन 72 here is a 73 they given 74 75 next 76 77 they given 78 79 here is a 80 okay chalo next number is from introducing 81 to 90 right now आपल्याला 8 टेन्स बघाशी आपण बघितलं 8 टेन्स मीन्स 10 प्लस 10 प्लस 10 प्लस 10 प्लस 10 प्लस 10 प्लस 10 अँड प्लस 10 राईट सो किती झाले हे 80 अँड दिस वन इज 81 अगेन 8 टेन्स इज इक्वल टू 80 2 units is 82 next 80 3 units is 83 80 4 units is 84 80 5 units is 85
86, 87, 88, 89, and here is the 9 tens means 90. Okay, so write the appropriate number in the box. The number before 84. इथे थोडंसं विचारलेलं आहे वेगळ्या पद्धतीनं. त्यांनी विचारलेलं आहे बिफोर नंबर 84. 84चा बिफोर नंबर विचारला आहे. तो येणार 83. राईट द नंबर आफ्टर 88. आफ्टर नंबर विचारलेला आहे 89. राईट. नेक्स्ट बघूयात. चलो सॉल्व करूयात आपला टास्क. 81, 82, 83, 84, 85, 86 they given, 87, 88, 89 and 90. So easy. नेक्स्ट देखते हैं इंट्रोड्यूसिंग नंबर 91 to 99. राईट. सो आपण लास्टमध्ये बघितलं 9 टेन्स झाले होते. मीन्स किती होते? 9 टेन्स मीन्स 90. राईट. सो हे 90 नंबर बघितला. इन दॅट 1 युनिट मीन्स 91. 90 in that 2 units means 92. Again 9 tens means 90. 3 units means 93. 94 units is 94. Again 95. Then same as a 96, 97, 98, and this 9 tens means 90 and 9 units means 99. Okay. नाव 99 बघितलं आपण. आपल्याला आता इंट्रोड्युसिंग ऑफ 100 बघायचं आहे. 100 नंबर. सो याच्यामध्ये सपोज आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सो हे किती झाला? हा एक 1 टेन्स झाला. राईट. सो हाच आपण इकडे घेतला तर 9 टेन्स प्लस 1 टेन्स किती झाले? 10 टेन्स झाले. मीन्स हे 10 10 10 10 10 10 10 अगेन 10 10 and 10. सो टोटल किती झाले हे? 100. राईट. ओके. सो इथं आपल्याला इंट्रोड्युसिंग ऑफ 100 नंबर सुद्धा बघितलं आहे. राईट द अप्रोप्रिएट नंबर इन द बॉक्सेस. आता चला इथं आपल्याला सिरियली नंबर राईट करायचे आहेत. 91, 92, 93, 94, 95, then 96, 97, 98, 99, and this one is 100. So चला 31 to 99 and 100 numbers introducing आपण इथं बघितलेलं आहे. इन दॅट इन बिटवीन आपण टास्क घेतलेले आहेत. बिफोर नंबर, आफ्टर नंबर, सिरियल नंबर हे सगळं कंप्लीट केलेलं आहे. नाव आपल्याला पेज नंबर 61 वरती काही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, टास्क दिलेले आहे, ते सॉल्व करायचं आहे. सो इथे बघा, थिंक इट ओवर अशा पद्धतीचा आपल्याला 1 to 100चा चार्ट दिलेला आहे आणि खाली काही क्वेश्चन विचारले. पिक्चर इन द अबाव टेबल अँड द बॉक्स अंडर ईच ऑफ देम इज गिवन. थिंक ऑफ द नंबर विच विल बी इन प्लेस ऑफ द पिक्चर अँड राईट इट इन द बॉक्स. सो वेगवेगळे ॲनिमल्स आहेत, बर्ड्स दिलेला आहे, तर त्या ठिकाणी कोणता नंबर येईल हे जस्ट आपल्याला इथं विचारलेलं आहे. सो इथं आपल्याला किती नंबर येणार? 3 नंबर येणार. सो इथं स्पॅरोच्या खाली आपण 3 नंबर राईट केला. देन नेक्स्ट इज अ टायगर. सो 10 आफ्टर 11. सो इथे येणार 1 1 11. देन नेक्स्ट ओके. नेक्स्ट बघा इथे दिसतो आपल्याला 26. देन किती येणार इथे? 27. पॅरेटचा किती लोकेशन दिलेलं आहे? 34च्या नेक्स्टचा लोकेशन जो आहे तो पॅरेटचा दिलेला आहे. सो 34 द नेक्स्ट नंबर येणार 35. हॉर्सचं लोकेशन आपल्याला इथं दिसतंय तर 41. नेक्स्ट येणार नंबर इथं 42. देन रॅबिट कुठं आहे? बघा इथे आहे. इथं आपल्याला रॅबिटचं लोकेशन दिसतं 58. देन इथे येणार 59. सो लोकेशन येणार 59. सो डक हिअर. ओके.
63, next number येणार 64. Again monkey here. 75, then इथे येणार 76. then इथे बघा इथे आहे 87. here is 88 and this beer is 100. ओके, सो असं हे टास्क सॉल्व करायची होती. तर स्टुडंट, याचबरोबर आपला हा चॅप्टर इथे कंप्लीट होतो आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्सनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. थँक्यू, बाय बाय.